धनगर समाजाला आरक्षण देऊन अन्याय दूर करा याबाबतचे निवेदन आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी मुख्यमंत्र्यांना दिले। धनगर समाजाला अनुसूचित जमाती एसटीचे आरक्षण तातडीने द्यावे लागेल आणि गेली 68 वर्ष या समाजावर होत असलेला अन्याय दूर करावा अशी मागणी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी केली। या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सविस्तर निवेदन दिले आहे। सांगली विधानसभा मतदारसंघातील धनगर समाज बांधवांच्या शिष्टमंडळे त्यांची भेट घेतली। त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले। तसेच धनगर बांधवांच्या गेली अनेक वर्ष सुरू असलेल्या आरक्षणाच्या लढाईला यश येवो अशीही सदिच्छा व्यक्त केली। सांगली विधानसभा मतदारसंघातील धनगर बांधवांनी ढोल ताशासह भेटून आमदार गाडगीळ यांना निवेदन दिले। अनुसूचित जमातीचे आरक्षण समाजाला मिळावे अशी मागणी केली। त्यावेळी आमदार गाडगीळ यांनी धनगर समाज बांधवांचे स्वागत केले। धनगर आरक्षणाला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर करून निवेदन स्वीकारले। मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनाची ही माहिती त्यांनी दिली। आमदार गाडगीळ यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की धनगर समाज पिढ्यानपिढ्या मेंढी पालनाचा व्यवसाय करीत आहे। ते पशुपालक आहेत। अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे ही त्यांची न्याय मागणी गेली 68 वर्ष प्रलंबित राहिली आहे। शासनाने तात्काळ निर्णय घेऊन धनगर समाजाला आरक्षण द्यावे आणि या समाजावरील अन्याय दूर करावा।